लगीन सराईच्या गडबडीत सनई चौघड्यांच्या आवाजात शेवटची पंगत बसली आहे आणि नातेवाईकांचा सगळा गोतावळा नवीन नवरा नवरीकडे आग्रह धरतोय नाव घेण्याचं. आणि महाराष्ट्रातल्या तमाम नवरदेवांप्रमाणे हा नवरदेवही हेच एकमेव नाव घेतो, भाजीत भाजी मेथीची आणि सौ माझ्या प्रीतीची. अगदी लगीनघाईत सुद्धा मेथीची ही भाजी उखाण्यामध्ये का होईना पण आपसूक रुळते. शाळेचा टिफिनचा डबा असो किंवा उपवासाचं पान असो, पालेभाज्यांमध्ये मानाचं पान ठरते मेथीची भाजी. एरवी तुरट लागते म्हणून कितीही नाकं मुरडली तरी पण आजारपणात हीच मेथीची भाजी जिभेला चव आणते. चला मग आज बनवूया असंख्य प्रकारे बनवल्या जाणाऱ्या मेथीच्या भाजीचा एक प्रकार, साधी सोपी झटपट तयार होणारी मेथीची भाजी. मेथीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 जुडी मेथी, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 मोठा कांदा, चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद आणि फोडणीसाठी तेल. सर्वप्रथम पाहूया की मेथीची भाजी निवडावी कशी. मेथी कधीही गोल पानांची घ्यावी. पानांचा रंग अगदी हिरवा गर्द असावा. पिवळ्या पानांची मेथी ताजी नसते, त्यामुळे पिवळ्या पानाची मेथी कधीही घेऊ नये. आता अशीच ताजी गोल पानाची हिरवी गर्द मेथीची जुडी आणा आणि ती निवडून मेथीची ही भाजी वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. पालेभाज्या धुताना विशेष काळजी घ्या. कमीत कमी 3दा तरी पाणी बदलून प्रत्येक पालेभाजी धुतली गेली पाहिजे आणि पावसाळ्यात तर आवर्जून असं केलंच पाहिजे. त्यामुळे मेथीची भाजी अशीच काळजीपूर्वक धुवून घ्या. यानंतर खलबत्त्यात लसूण आणि हिरवी मिरची एकत्र कुटून घ्या. आता कढईत किंवा पॅनमध्ये तेल तापवायला ठेवा. तेल तापलं की मग यात चिरलेला कांदा घाला. कांदा तेलावर चांगला भाजून घ्या. कांदा लालसर भाजत आला की मग यात कुटलेली मिरची आणि लसूण घाला. वरून हळद घाला आणि हे तेलावर चांगलं परतून घ्या. एक ते 2 मिनिटांनी धुतलेली मेथी यात घाला. आणि तेलावर मेथी छान भाजून घ्या. कांदा मिरची मेथीची भाजी छान एकजीव करा. लक्षात ठेवा की मोठ्या आचेवरच मेथीची भाजी आपण परतणार आहोत, त्यामुळे मेथीची भाजी सतत हलवत राहा. आता भाजीत मीठ घाला. मेथीच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या लोह असतं, त्यामुळे मेथीच्या भाजीत मीठ घालताना मीठ नेहमी बेताने घाला.
मीठ घातल्यानंतर आच मंद करा आणि मंद आचेवर मेथीची ही भाजी 2 ते 3 मिनिटं शिजू द्या. लक्षात ठेवा की मेथीची भाजी कधीही पाणी घालून शिजवू नये. मेथीत असलेल्या पाण्यातच ही भाजी योग्य रीतीने शिजते. त्यामुळे 2 ते 3 मिनिटांनंतर मेथीचा रंग बदलला आणि भाजी खाली लागू लागली की समजा तयार झाली मेथीची भाजी. आता भाकरी किंवा पोळीसोबत किंवा साध्या वरण भातासोबतही मेथीची ही भाजी खाऊन पहा. बघा किती दैवी चव असते या मेथीला. चवीप्रमाणेच मेथीची भाजी आरोग्यवर्धक आणि बऱ्याच विकारांवर गुणकारीही आहे. त्यामुळे जाता जाता एक नजर टाकूया मेथीच्या गुणधर्मांवर. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात लोहतत्व म्हणजे आयर्न सापडतं. मेथीच्या नियमित सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि हृदयविकाराचा धोका टाळला जातो. रक्तातल्या साखरेचं प्रमाणही मेथीमुळे नियंत्रित केलं जातं. याशिवाय ओल्या बाळंतिणींना भरपूर दूध यावं यासाठीही मेथीच दिली जाते.